नमस्कार मित्रांनो, तुम्हाला नागपंचमीचे शुभेच्छा। आज आम्ही इथं भावाचा उपवास आहे म्हणून आम्ही इथं आज वाळू पुजायला आलोय। भावाच्या उपवासानिमित्त तुम्ही दाखवा ना कशी कशी मेहंदी काढली ती दोघींनी। अरे वा वा वा, आज काढली। आज तुम्ही भावाचा उपवास धरलाय ना? भावानं बी काढली। तुमच्या छोट्या भावाने पण काढली आहे का? हां अरे वा। आणि आता आपण वारुळ पूजायला आलोय ना, हां त्याचं पूजन करायचं। हां हा चला, चल पूजन करा। ते कुठलं छोटंसं मंदिर आहे, चप्पल काढायची। हे मंदिर नाही वेदा, हे वारुळ असते, ह्याची आज पूजा करायची असते। अच्छा ही वाळू। चला मुलींनो, हां तुम्ही आता हे पूजा करण्यासाठी हे छोटे छोटे असे मांडले का? हे मांडले ना? हां. हा बस आता चला। ताई आणि मी पूजा हा करा, हा खाली बसा अगोदर। कर तू पहिलं कर। थोडंसं हातावर पाणी घ्यायचं। चप्पल काढा, चप्पल काढा। दोघी घ्या। हा मित्रांनो, आता आम्ही पूजा करतोय। पाणी वाहिलं का पहिल्यांदा? बस टोपण लावा। नाही जाणून काट नाही ते तिथं इथं टाचा उचलू नको, ए घेऊ नको, तिथंच राहू दे। तिथं हा हळदी कुंकू घ्या पहिल्यांदा। तसं नसतं ना। असं टाकायचं ग, असं टाकायचं। अगं जाणून माझं नको टाकू। सगळं दिवस फूल वाहा। आता आम्ही फुल वाहतोय। बस झाले। ठेवा। आता अजून काय करताय? आता साखर चालतंय। ज्वारीच्या लाह्या पण वाहा थोड्या थोड्या। सुब्रंटी काय असतं? कोणतं ग? ते शेंगदाणा आणि डाळ असते, ती थोडं थोडं व्हायचं। डाळ कुठं आहे की डाळ, हरभऱ्याची डाळ। आता हे ना थोडं टाका। आजी त्या दोन दही आणि दूध थोडस वाहा, बस बस थोडस घ्या। टाका खोलत, बस बस झालं मला। काय एक ना, एक दोरा आणि एक कापूस आहे ना तिथं टाकायचं, तुम्ही पूजा केलेल्या देवाला। एक कापूस आणि एक दोरा। हा एक कापूस आणि एक दोरा, हो एक एक टाका, तुमच्या देवाला टाका। आणि एक घ्या हातात आणि तो हातात बांधा, त्यांच्या धागा एकमेकीच्या हातात बांधा, एकमेकींच्या हातात बांधा। पहिलं मी तुझ्या पाठ आम्ही मित्रांना आता एकमेकीच्या हातात धागा बांधतोय। मित्रांना आम्ही धागा बांधला का तुम्ही? हा बघा मित्रांनो, आम्ही धागा बांधलाय। अरे वा, आता झाली पूजा। आता देव बाप्पाच्या अंताना नमस्कार करा, खाली बसून नमस्कार करा। हा जानू बस ना। मित्रांनो, आमची कशी पूजा शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। थँक्यू, बाय बाय।